गृहकर्ज प्रकरणाचे हप्ते थकल्याने एका फायनान्स कंपनीने राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील एक घर ताब्यात घेऊन सील केले होते. मात्र घर मालकाने सील तोडून घरावर ताबा घेतला. या प्रकरणी घरमालक असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अजित जेनुद्दीन पटेल वय 36 वर्ष, राहणार तपवन रोड, सावेडी, अहिल्यानगर, हे अहिल्यानगर येथील खुश हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून खाजगी नोकरी करतात. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 31 मार्च 2017 रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील अन्सार शेख व हसीना शेख यांनी खुश हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहिल्यानगर यांच्याकडून 8,40,174 रुपयाचे गृहतारण कर्ज घेतले होते. अन्सार शेख हे सुरुवातीचे 2 वर्ष नियमित हप्ता भरत होते. त्यानंतर दिनांक 10 फेब्रुवारी 2019 रोजी नंतर शेख यांनी गृह कर्जाची परतफेड बंद केल्याने फायनान्स कंपनीने घराचा ताबा मिळवण्यासाठी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचा आदेश मिळाल्यानंतर फायनान्स कंपनीने दिनांक 9 जून 2023 रोजी पोलीस संरक्षण घेऊन घराचा ताबा घेऊन घर सील केले होते. दिनांक 20 मे 2026 रोजी अजित पटेल हे सदर मिळकतीवर भेट देण्यास गेले असता अन्सार शेख व हसीना शेख यांनी सदर घराला लावलेले सील तोडून घरामध्ये प्रवेश करून राहत असल्याचे दिसून आले. अजित जेनुद्दीन पटेल यांच्या फिर्यादीवरून आरोपी अन्सार बाबूलाल शेख व हसीना बाबूलाल शेख, राहणार सिटी सर्वे नंबर 530, मौजे, ब्राह्मणी, तालुका राहुरी, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15, राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.